1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नसल्यानं हक्काच्या पीक विम्यासाठी रविकांत तुपकर सक्रिय झालेत। शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी कृषी कार्यालयामध्ये धडक दिली आहे। यवतमाळच्या वणी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी असल्यानं कापूस पिकावर त्याचा विपरीत परिणाम झालाय। पांढरे सोने समजले जाणारे कापसाचे पीक कोळशाच्या धुळीमुळे काळवंडलाय। याचा परिणाम कापसाच्या किमतीवर होत असल्यानं शेतकरी हवालदिल झाले। अमरावती जिल्ह्यात 82,233 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे। यावेळी शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल हा हरभरा आणि गहू पिकाकडे असल्याचं दिसून येत आहे। सतत बदलत्या वातावरणाचा आता कांद्यालाही फटका बसलाय। रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं महागडी औषध फवारणी करण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली। जुन्नर तालुक्याला आता केळीचा तालुका अशी नवी ओळख मिळते आहे। तब्बल 500 शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा तोडून ते केळीच्या लागवडीकडे वळलेत। जुन्नरच्या केळीला युरोपामध्ये मोठी मागणी हा निर्णय घेतल्याचं समजतंय।